शेतकऱ्यांच्या गुरांना लागणारा चारा आणि चाऱ्यासाठी केलेली त्याने तजवीज। आता या शेतामध्ये आपण बघतो की हा गहू आहे। मी जसा मगा उल्लेख केला होता की गव्हाचं रक्षण करण्याकरता या ठिकाणी हा मका लावला आहे, म्हणजे जेणेकरून वादळ आलं, वादळ वारा आला तर त्याचं रक्षण व्हावं आणि हा जो गहू पडतो तो पडू नये यासाठी या चाऱ्याचं नियोजन आहे। म्हणजे या मक्याचं नियोजन आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेज म्हणतो। अमेरिकेमध्ये महत्त्वाचं खाद्य असणारं हे मेज मात्र देशामध्ये भारतामध्ये गुरांचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। आता या ठिकाणी या मेज पेरण्यामागचे दोन महत्त्वाचे उद्देश आहे। एक तर या गव्हाचं रक्षण व्हावं आणि दुसरं म्हणजे गुरांना चारा। आता गुरांना चारा हा आपण बघतोय की हिरवा जो मका आहे हा काही दिवसांनी तो कापला जातो आणि साधारणतः आत्ताची जी गुरांची जी खाण्याची गरज असते ती यातनं भागवली जाते। मी आता कॅमेरा पर्सनला इथे सांगू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी असा कॅमेरा वळवावा आणि तुम्ही बघताय हा वाळलेला चारा आहे। हा हिरवा चारा आणि त्याच्याच कंपॅरिझनला असणारा हा वाळलेला चारा। वाळलेला चारा हा केव्हा कामी येतो तर जेव्हा बरसातीमध्ये अर्थात पावसाळा असतो त्यात चारा नसतो आणि अशा वेळेला शेतकरी काय करतो की आपल्या शेतामध्ये असणारा जो कळबा आहे हा जो असतो, मुळात हा कळबा म्हणजे तरी काय हो तर ज्वारी जी असते, ज्वारीचे जे दांडे असतात ते कापले जातात आणि कापले जाऊन त्याला वाळवल्या जातात आणि वाळवल्या जाऊन मग त्याचं काय अशी ही थप्पी शेतामध्ये लावल्या जाते, त्याला वाळवला जाते आणि काही प्रसंगी याची कुट्टी केली जाते। म्हणजे हा मशीनमध्ये घातला जातो आणि त्याला बारीक केलं जाते आणि त्यापासून तयार होणारी कुट्टी आणि हा कुट्टी जो चारा आहे तो त्याला साधारणतः पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांजवळ त्यांना खाऊ घालायला काही नसतं, अशा वेळेला हा चारा जो आहे तो गुरांसाठी कामी येतो। आता या चाऱ्यावरनं मला आठवलं की महाराष्ट्रामध्ये सध्या भीषण असा दुष्काळ आहे। विदर्भामध्ये सुद्धा बुलढाणा परिसरात काही दुष्काळी गावं आहेत आणि या व्यतिरिक्त आम्हाला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये नेहमीच दुष्काळग्रस्त असा भाग असतो। तेव्हा विदर्भातनं असे काही शेतकऱ्यांजवळ एक्स्ट्रा जो चारा असेल तो सुद्धा त्या ठिकाणी हलवला जातो। असा हा महत्त्वपूर्ण असा हा चारा गुरांचा, ज्याची माहिती आम्ही आपल्याला दिली। निश्चितच ती तुम्हाला कळली असेल आणि त्याचं महत्त्व पण कळलं असेल। याच आशेने इथे थांबतोय। धन्यवाद।